सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा खानापूर रोडवर असलेली संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण घडवणारी व पद्मभूषण लोकनेते डॉक्टर श्री कैलासवासी पतंगराव कदम साहेब यांनी शिक्षण संस्थेचे भारतीय विद्यापीठाची स्थापना करून भारतीय विद्यापीठ इंग्लिश स्कूल विटा येथे शाखेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र घडवलं। त्याच भारतीय विद्यापीठ इंग्लिश स्कूलमध्ये विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे निर्भया पथकाने बाल गुन्हेगारी तसेच वाढती व्यसनाधीनता आणि मोबाईल तसेच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक याचा वापर केल्याने किंवा याच्या व्यसन आभारी गेल्याने यावरून कसे गुन्हे घडतात व आपण कसे गुन्हेगार बनतो, विनाकारणच्या वयामध्ये अशा गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी लक्ष घालू नये अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व जनजागृती निर्भया पथकाच्या प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर मॅडम यांनी योग्य व चांगले मार्गदर्शन तसेच कायद्याविषयी माहिती देत बाल गुन्हेगारी कशी रोखता येईल व बाल गुन्हेगारीपासून विद्यार्थ्यांनी कसं दूर राहता येईल या विषयावर मार्गदर्शन केलं। यावेळी निर्भया पथकाच्या टीममधील पोलीस हवालदार विशाल मुंढे, महिला पोलीस हवालदार खरमाटे, पोलीस कॉन्स्टेबल बोबडे या प्रमुख टीमच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पूजा मॅडम म्हणाल्या, खरं तर याबाबत सुद्धा पालक, शिक्षक तसेच समाजातील सर्व घटकांनी विशेष प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। शेवटी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले। प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक, सहशिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करून योग्य वेळी मार्गदर्शन करणं याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।